हाय, मी जान्हवी. आज सकाळी 7 वाजताच मी निघाले अनुजाच्या एंगेजमेंटसाठी. मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही अनुजाची ब्राइडल मेहंदी बघितलीच असेल. पुढे मयुरीला पिक करून मी आजचं लोकेशन रत्नागिरीतल्या सिद्धिविनायक हॉलला पोहोचल्यावर सगळं सामान सेट केलं. तोपर्यंत आजची ब्राइड अनुजा आलीच. ही आहे आजची ब्राइड अनुजा आणि तिचा बिफोर लुक. आम्ही लगेचच कामाला सुरुवात करून जवळपास 2.5 तासात मेकअप, हेअरस्टाईल आणि साडी ड्रेपिंग असं सगळं पूर्ण केलं. तर हा आहे अनुजाचा आजचा एंगेजमेंटसाठी केलेला फर्स्ट लुक. या लुकसाठी सुंदर अशी ब्रेड हेअरस्टाईल केली होती. यानंतर तिचे छान फोटोशूट सुरू झालं. मग दोघांचं कपल शूट सुद्धा झालं. नवरीबाई मिस परफेक्शनिस्ट असल्यामुळे नवरदेव प्रथमेश दादाला स्टेजवर अंगठी कशी घालायची हे सांगत होत्या बरं. यानंतर आम्ही नाश्त्याला गरमागरम पोहे खाल्ले. थोड्याच वेळात साखरपुड्याच्या विधींना सुरुवात होऊन अनुजाच्या सासरच्यांकडून तिची ओटी भरली गेली. पुढे जेमतेम 10 मिनिटातच तिची साडी आणि हेअर ॲक्सेसरीज चेंज करून टचअप केला. इतकी गडबड झाली की या लुकचा व्हिडिओ करायला वेळच नाही मिळाला. पुढच्या विधींना सुरुवात होऊन काही वेळातच अंगठी घालण्याचा कार्यक्रम छान पार पडला. यानंतर अनुजा देवकाच्या विधींसाठी तिच्या घरी गेली. काही वेळात आम्ही लंच केलं आणि अनुजा येईपर्यंत हॉलवरच पुढच्या ब्लॉगचं स्क्रिप्ट रायटिंग, एडिटिंग आणि रेकॉर्डिंग करत बसले होते. इथे पुढच्या हळद आणि संगीत कार्यक्रमाच्या सेटअपची जोरदार तयारी सुरू होती. घरचे विधी आटपायला बराच वेळ गेल्यामुळे अनुजाला हॉलवर यायला खूप उशीर झाला. ज्या टायमिंगला हळद संपेल असं वाटत होतं त्या टायमिंगला अनुजा आली. आल्या आल्या जेमतेम अर्ध्या तासातच तिला छान तयार केलं. तर हा आहे अनुजाचा आजचा हळदीसाठी केलेला थर्ड लुक. पुढे दोघांचं सनसेटच्या टायमिंगला छान कपल शूट झालं आणि मग आजच्या हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. दोन्ही साईडच्या नातेवाईकांनी हळद फुल एन्जॉय केली. हळदीचं फंक्शन सुरू व्हायला लेट झाल्यामुळे संपायला सुद्धा उशीर झाला. आता आमच्या पुढे टास्क होता अगदी कमी वेळात अनुजाला संगीतसाठी तयार करायचं होतं. हळदीने अनुजा पूर्णपणे माखली होती आणि जेमतेम पाऊण तासात पूर्ण हळद क्लीन करून कम्प्लीट लुक करायचा होता. पटापट कामाला सुरुवात करून पाऊण तासातच अनुजाला छान तयार केलं. सगळे गडबड करत असून तिने सुद्धा अजिबात पॅनिक न होता आम्हाला खूप छान कोऑपरेट केलं. तर हा आहे अनुजाचा आजचा संगीतसाठी केलेला फोर्थ लुक. कमी वेळात तिच्या मनासारखा लुक झाल्यामुळे ती खूप खुश होती. बाहेर ऑलरेडी संगीतला सुरुवात झाली होती. इथे फोटोग्राफर आणि नातेवाईक यांचं वेगळंच युद्ध सुरू होतं. पण आमच्या नवरीबाई त्या सगळ्या गडबडीत सुद्धा प्रत्येक क्षण फुल एन्जॉय करून हौशीने फोटोशूट करत होत्या. फायनली आजच्या उत्सव मूर्तीने बाहेर एंट्री केली आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. इथे दोन्ही साईडचे सगळे नातेवाईक अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत इतक्या उत्साहाने नाचत होते ना. दिवसभर बॅक टू बॅक फंक्शन होऊन पण कोणाच्या चेहऱ्यावर जरा सुद्धा थकवा नव्हता. यानंतर तिथेच डिनर करून आम्ही घरी जायला निघालो. बरं, आजच्या अनुजाच्या 4ही लुक्स मधून तुम्हाला कोणता लुक सगळ्यात जास्त आवडला हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. हा, बाय.